दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या फत्ते घेणाऱ्या खबरी मागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या. किल्लेदार नसीर मुहम्मदास वळते करून छत्रपतींनी जिंजी मारली. सोमोत्तर पेरुमल्लम येथे ज्या मंदिराच्या मशिदी झाल्या होत्या त्यांचे महाराज साहेबांनी पुन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले. तेथे शिवपिंडी स्थापन केल्या. महाराज वेलोर तिरुवाडीवर चालून गेले. वालदूर व तेवेनापट्टमचे किल्ले महाराजांनी मारले. येणारी हर खबर घेऊन शृंगारपुरात पिलाजींच्या वाड्यावरची नौबत पडत्या पावसात झडझडू लागली. ती ऐकताना शिवारातले गारटलेले कुणबी हातची मशागत खिंभर थांबवून एकमेकांना नजरांचे इशारे देत, हराळ्या देत भवानी भावेसरी उद ग उद म्हणत पुन्हा अंगी नवा ताव घेत जोमाने मातीशी झटत होते. येणाऱ्या खबरीचा वकूफ बघून संभाजीराजे सदरेवर खबरगिराला गुणांची थैली, सोनकडे, घोडा, हत्यार, पेहराव तळपत्या डोळ्यांनी भक्ष करीत होते. लागली सदरी बैठक सोडून अंतःपुरात जाऊन ती खबर जातीनिशी राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांच्या कानी घालीत होते. प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रोखाने स्वतःला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता. महाराज साहेब, या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीतच पाहिजे होतो. बाहेर कोसळणाऱ्या पाणसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवित होत्या. अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत ते अंतःपुर सोडून बैठक महालात येत होते. पंडित मंडळींच्या संगतीत अष्टदश पुराणांवर चर्चा करीत होते. कालीमातेची पूजा बांधित होते. पावसाने आता चांगलेच अंग धरले. एके दिवशी आपल्या डावे उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजीराजांच्या महाली रुजू करून खंडोजी बल्ला बाहेर पडला. ते रायगडाहून परतलेले अंतोजी व रायाजी होते. पगड्यांच्या कडांवरून तपतपते पाणथेंब महालाच्या उंची रुजामावर निथळवीत अंतोजी रायाजीने युवराजांना अदब दिली. त्यांना बघताच रायगडचा करिना ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्या जवळ आले. बोला. राजाज्ञा सुटली. धनी, गडावर 7 महालात बॉट शिरकवाय वाव नाही असा बंदोबस्त आहे. सुरनिसांच्या दप्तरावर हत्यारबंद पहारा जारी ठेवला. त्यांची थोरल्या महालाकडे ये जा वाढली. अंतोजीने हाती लागलेले होते तेवढे पेश केले. गडावैनं भल्या फाटेचं हरकारे खलित घेऊन थोरल्या धन्यांच्याकडं कांदडी मुलकात पूत होत्या. रायाजीने आपल्या भावाची जोड देत त्यात भर घातली. वाड्यावर काय चाललं या माग येत नाही. पर बोलता बोलता अंतोजी थांबला. पर काय बोला अंता. संभाजीराजांनी त्याला धीर दिला. गडावर चाकरमान्यात बोलवा उठली या की कसली बोलवा. संभाजीराजांनी त्याचा खांदा हाताच्या पकडीत आवळला. तुम्ही ढाकलं धनी, तुम्ही म्हणा गलीम दिलेल्या गोटात जाणार. अंतोजीने गर्दन पाडली. अंतोजी. दोघाही गारटलेल्या गाडेबंधूंच्या अंगावर काटा उठवणारी जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठातून फुटली. जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले. अंतोजी रायाजीला या तुम्ही असे म्हणण्याचेही भान त्यांना राहिले नाही. पावसाळा परतला. धुक्याची शिबंदी घेऊन थंडीने शृंगारपुरावर तळ टाकला. दसरा धरून सारवलेल्या खळ्यांवर तिवडे उभारून कुणब्यांनी मळण्या साधल्या. भात नागली. चाव्याचा दाणा गोटा कणगुल्यात आबादान झाला. नंदी बैलवाले गुपगुपचा ढोलसात घुमवीत वाडी मजऱ्यातून फिरू लागले. मोरपिसांच्या उंच टोप्या घालून वाटा वाजवीत वासुदेव भल्या पहाटेच सुध्यातील रयतेला जागीत फिरू लागले. शाळूचे दिवस हटून दिवाळसण मागे पडला. दिवस कासराभर वर चढला तरी 10 हातांवरचे दिसत नसावे असे धुक्याचे वट करायचा जोर धरला. पिलाजींच्या वाड्यावरची सांज नौबत झडून भोवतीच्या रानकाळ्या झांचटात विरली. एका चांदीच्या तबकात हुलग्याच्या गरम गरम माडव्याचा वाडगा घेऊन येसूबाई आपल्या स्वारींच्या सुख महालात आल्या. तबक चौरंगीवर ठेवताना त्यांना त्यांच्या सोनपुतळ हातीचा चुडा किणकिणला. अंगीचा जरीबुंदी चंद्रकळी शालू महालातील क्षमादानांच्या उजेडात झगमगला. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेले केस मानेवर उडणारे संभाजीराजे येसूबाईंच्या जवळ आले. काही न बोलता येसूबाईंनी माडग्याचा वडगा उचलून स्वारींच्या हाती दिला. काव्यपंक्तीसारख्या गोमट्या दिसणाऱ्या येसूबाईंना संभाजीराजे निरखीतच राहिले. खालच्या मानेने येसूबाई पायतळीच्या फरशीवर पसरलेला उजेड पायाच्या अंगठ्याने उकरण्याची कोशिश करीत होत्या.
भरून पावलेल्या रानावरचे फडफडते पतंग त्या महालात मुजोरीने घुसून क्षमादानांच्या ज्योतींवर घालून येत होते. ती उबदार शांतता फोडीत मग येसूबाईच म्हणाल्या, हातचं मांडगं खोळंबून राहिलंय. नुसतं मांडगंच का, आम्हीही खोळंबून राहिलोय. मर्दानी मंद हसत संभाजीराजांनी वाडगा ओठांना लावीत एक भुरका घेतला. समाधान पावल्यानं येसूबाईंनी त्यांच्याकडे एक कोणी नजर टाकली. संभाजीराजांच्या मिशीत फुलग्याचा कण अडकून पडलेला बघून त्यांनी पटकन नजर खाली टाकून पदराचा शव लगबगीने आपले हसू दाबण्यासाठी ओठात दिला. माडगं चाखत संभाजीराजे महालात खेळ धरू लागले. कसल्या तरी ओढीनं ते येसूबाईंच्या समोर आले. हातचा माडगा पुढे करीत म्हणाले, घ्या, तुम्ही दिलेलं माडगं केवढं जमलंय, चाखून बघा. संकोचून येसूबाई तशाच उभ्या राहिल्या होत्या. घ्या, आमच्या ओठांनी याला काही खारटपणा नाही आलेला. संभाजीराजे खळाळून हसले. झटका बसावा तसा हात पुढे करीत येसूबाईंनी वाडगा आपल्या हाती घेतला आणि तीर्थांचा घोट घ्यावा तसा एकाच दमात वाडगा रिता करून चांदीच्या तबकात तो ठेवला. तबक उचलून त्या तरातर चालत महालातून पापणी लवायच्या आत बाहेरही पडल्या. स्वतःवरच खुशनिहाल झालेल्या संभाजीराजांनी अंगावरचा शालनामा एकदा झटकून पुन्हा लपेटून घेतला आणि ते बैठकी दालनात आले. त्यांना बघताच काहीतरी लिहित बसलेले कवी कुलेश अदबीने उठले. काय लिहिता कविराज? संस्कृत की कुछ समस्या पूर्ती हिंदुस्तानी में हल करने का यत्न कर रहा था स्वामी. संभाजीराजे बैठकीवर बसण्यासाठी चालू लागले. त्या दालनाच्या दगडबंद भिंतीला लागून काही हारे मांडले होते. ते तोंडल्यांनी भरलेले हारे कुणब्यांनी वाड्यावर पाठविले होते. मुतपाकाकडे पाठवण्यासाठी ते एकसरीने मांडून बगलेला ठेवले होते. सहज म्हणून संभाजीराजांनी त्यातील एक टपोरे पिको घातलेले तोंडले उचलले व ते बैठकीवर जाऊन बसले. कविराज, एक समस्यापूर्ती सोडवा, संभाजीराजांनी हसत विचारले. जी, यत्न करेंगे. कविराज हात बांधून उभेच होते. या फळास तोंडलं का म्हणतात? कुलेशांनी ते फळ थोडा वेळ निरखले. त्यावर विचार केला आणि जाब दिला. हिंदुस्तानी में इसको बिंब फल कहते हैं स्वामी. सूर्य के बिंब समान यह पका हुआ फल लाल दिखाई देता है. मान डोलवीत संभाजीराजे म्हणाले, नाही कविराज, आम्हास वेगळेच वाटते, सांगू कधीतरी. हसत हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. तोंडले मुठीत ठेवूनच थाळा घेण्यासाठी निघून गेले. थंडीला कवेत घेऊन दाट चांदणे वाड्यावर उतरले. मध्यरात्रीचे प्रहरटोल पडून गेले. शाल पांघरलेल्या संभाजीराजांचा डोळ्यास डोळा लागला नव्हता. महालात फेऱ्या घेऊन ते त्रस्त झाले होते. क्षमादानाखाली कितीतरी पतंग पंख जाऊन घेऊन निवांत पडले होते. काहीतरी मनी बांधण्यासारखे संभाजीराजे सुखमहालातून बाहेर पडले. त्यांची पावले दरुणी महालाच्या रोखाने चालू लागली. पहाड्यावरचे गडी त्यांना देत असलेल्या मुद्रांवर त्यांचे लक्ष नव्हते. नेमकी त्यांची पावले येसूबाईंच्या सुख महालासमोर थांबली. पहाड्यावरची अर्धवट टेंगुळलेली कुणबीन त्यांना बघताच धडपडत उठली. पदर सावरू लागली. आत वर्दी दे, आम्ही आलो. कसल्या तरी आकाशी विजेने संभाजीराजांचे डोळे वरख देऊन काढले होते. जी, कुणबीन पाकोळीगत आत सटकली. क्षणभरातच परत फिरली. म्हणाली, जाग्याच हाय. संभाजीराजे महालात आले. दरवाजाला आडबंद पडला. गजपावलांनी बांडे संभाजीराजे भोसले येसूबाई उभ्या असलेल्या मंचकाजवळ आले. थेट मंचकावर बसले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची वरखाली लपापणारी माळ त्यांनी उतरली. चौरंगावरच्या तबकात ठेवली आणि मंचकाची काठाळी धरून उभ्या असलेल्या येसूबाईंना नजर दिली. खाली मान घालून चंद्रकळी शालूचा मुखभर पदर पेलून उभ्या असलेल्या येसूबाई अष्टमीची चंद्रकोर भवानीच्या भंडाऱ्याच्या परडीत डुबवून काढण्यावर दिसेल तशा दिसत होत्या. आपली स्वारी कधी नव्हे ते मध्यरात्र टळल्यावर थेट आपल्याच महाली आली आहे हे त्यांना खरेच पटत नव्हते. त्या पार गोंधळून गेल्या होत्या. धडधडती शांतता काही काळ कुचमून गेली. मग घोगरट बोलीत संभाजीराजे म्हणाले, आमचं एक काम कराल जी? खानदानी पदर नाजूक हल्ला, काम सादिलवार नाही. राजरक्ताने पेच टाकला. आम्ही सारी कोशिश करू, जाब आला. हे एवढं तोंडलं आम्हास तोडून पाहिजे. संभाजीराजांनी मुठीत धरलेले पाडाचे लालावलेले तोंडले येसूबाईंच्या समोर धरले. स्वारी आपली थट्टा तर करीत नाही ना, अशी शंका येसूबाईंना आली. त्या हसत हसत म्हणाल्या, फार जोखमीचं काम खरं, पण आम्ही ते हमखास करू. बघा, शब्द परतला.
संभाजीराजांचे डोळे लखलखले. तो भावेश्वरीच्या लेकरांचा रिवाज नाही. येसूबाईंनी कडवी आण दिली. ठीक आहे, तोडा हे तोडलं, मात्र अट एकच आहे, हातानं व हत्यारानं नाही तोडायचं. हे फार नाजूक आहे ते. उत्तरेकडं बिंबफळ आणि आपल्याकडं जनाना फळ म्हणतात त्याला. संभाजीराजे हसले. अलबत, या फळास हवे कशाला हात आणि हत्यार? येसूबाई फसगतीने सहज बोलून गेल्या. आम्हास वाटलंच होतं तुम्ही नाही कधी माघार घेणार म्हणत संभाजीराजे हसले. बघू या भावेश्वरीच्या लेकरांचा निर्धार म्हणत संभाजीराजांनी हातातील तोंडले चटकन आपल्या दातांच्या पकडीत घट्ट धरले आणि हुंकार दिला. तरीही त्यांचा कावा येसूबाईंच्या ध्यानी काही आला नाही. भाबडेपणी त्या पुढे झाल्या. पटकन त्यांचे हात चाळवले, मग चुटपुटत पुन्हा स्थिरावले. त्या पार गोंधळल्या. तोंडले एवढे साधे, कसे तोडावे काही उमगेना. त्यांच्या चर्येवर अनेक भावनांची रंगपंचमी सजली. दातीचे फळ बाहेर घेत संभाजीराजे खळाळून हसले. म्हणाले, आम्ही नव्हतो म्हणालो, काम साधीलवार नाही म्हणून. येसूबाई त्या बोलांनी खोलवर दिवसल्या गेल्या. शरमल्या. क्षमादानाच्या ज्योतीकडे बघत तोंडले कसे तोडावे या विचारात पडल्या. ज्योतीवर घालून घेणारे पतंग फडफडताना त्यांना दिसले. त्यांच्या काळजात कसले तरी खोलवर धडपड उठली. अंगभर रोमांचक काटा उठला. केवढा चावटपणा करायचा तो. अशा अर्थाची एक कृतकृकोपाची नजर त्यांनी संभाजीराजांच्या परिसारख्या खोल पुष्ट मुद्रेवर टाकली. त्यांचे उभे अंग मोरपिसांचे झाले. डोळे निर्धारी तेजवान झाले. दातात पळ पुन्हा धरून संभाजीराजे डोळ्यांनी हसत होते. येसूबाईंचा चंद्रावळी गोल मुखडा हळूहळू तोंडल्याकडे सरकू लागला. एका आगळ्या जगात जाताना त्या कुलस्त्रीचे डोळे अंगभूत लज्जाभावाने आपोआप मिटते झाले. येसूबाईंच्या कुंदकळी दातांची पकड तोंडल्यावर पडली. त्या छळवादी फळाचा आवेशाने येसूबाईंनी लचका तोडला. गुंजलाल रसरशीत रस 4 राजओठांवर पाझरला. लाजून चूरचूर झालेली रात्र शृंगारपुरावर चढत चालली. दिवसानिशी रात्रीशी हातजमाई करून थंडीला पिटाळून लावले. पौषाचे दिवस आले. पंडित मंडळींच्या संगतीत काव्यशास्त्र, राजकारण, धारावसुली यावरची चर्चा संपवून संभाजीराजे खबरा घेण्यासाठी सदरेवर आले. त्यांना अदब देत परशुरामपंत खडे झाले. खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी यांनी सदरेच्या बगला धरल्या. बोला चिटणीस. सदरी बैठकीवर आसन घेत संभाजीराजांनी सवाल घातला. रांगणा, विशाळगड तर्फ कोल्हापूर असा पन्हाळा सुभ्याचा बहुतेक सारा धारा जमाबंद झाला आहे युवराज. पावसाच्या महामूर झडीनं मावळतीच्या मुलखातील काही शिवार दुपणीला लागली. ते कुणबी तेवढे धारामाफीची अर्जी करत आहेत. परशुरामपंतांनी दफ्तरी करिणा पेश केला. त्या मुलखाचा देख करून शहानिशा घेऊन त्यांना धारा माफ करा संभाजीराजांनी निवाडा दिला. कर्नाटक देशाहून हे खबरगीर रुजू झाले आहेत. त्यांनी थोरल्या स्वामींच्या फत्तेच्या खबरा आणल्या आहेत. परशुरामपंतांनी खबरगीरांकडे नजर दिली. गिरदीला रेलेले संभाजीराजे पुढेसे झाले. सरकार, थोरल्या धन्यांनी होदीगेरीच्या रानात कैलासवासी स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. दानधर्म केला. एका खबरगीराने पुढे होत मुजरा भरला. भृशत बलान्वय सिंधू सुधाकर, सिंधू सागरासारखे बलशाली असलेले राजे शहाजी. संभाजीराजांच्या मनी दूधभूषण फेर टाकून गेला. एक दगडी छत्री समोर गुडघे टेकून छत्रीला माथ मिळविलेले आबासाहेब त्यांना दिसू लागले. आम्ही या मोहिमेत आपल्या भिंतीला असतो तर आबासाहेब आम्हासही आमचा माथा त्या छत्री समोर नमता करण्याचं भाग्य लाभलं असतं. एक दुखरा निश्वास सदरेवर उमटून निघाला. कोलार, अरणी, तोरगळ, गदग असा मुलूक मारून थोरलं धनी बेलवाडीला भिडलं. वाडीच्या गणीची राखण मल्लम्मा देसाईनं नेत्यानं करण्याची शिकस्त केली. ईश्वर प्रभू देसायाच्या या विधवा अस्तुरीनं 1 हप्त्यांवर आपल्या फौजेसंग मुकाबला दिला. आखरी सखुजीराव या आपल्या सरदारानं गडीवर कब्जा केला. पर दुसरा खबरगीर बोलता बोलता अडखळला. पर काय? संभाजीराजांची उत्सुकता ताणावर पडली. तर सखुजी घसरला. त्यानं रांडमुंडबाईची बेइज्जत करायची खटपट केली. थोरल्या धन्यांनी संध्यात तळामुरं त्याचं तावल्या
सांडशीनं डोळं जाळण्याची सजा फरमावली. हे ऐकताना साऱ्या सदरेवर शांतता पसरली. बेलवाडी मल्लम्माला महाराजांच्या मोहर पेश करण्यात आलं. तिच्या काखेत तिचं एकुलतं एक पोर होतं. बाई धीराची होती. थेट महाराजांच्या बैठकीतून पुढे झाली. महाराजांच्या मांडीवर काखेतलं पोर ठेवून पिळानं म्हणाली, गडी जिंकलासा, ह्यो गडीचा वारस बी सांभाळा आता. आम्हाला काढण्या घालून टाक कोठीत. ते ऐकताना महाराजांचं डोळं पाझरलं. मांडीवर पोराला थोपटीत धनी म्हणाल, बाई तुम्ही थोर आहात, आम्हास बहिणीसारख्या आहात. ही गडी आम्ही तुम्हा चोळीखणासाठी भाल करतो आहोत. महाराजांनी मल्लम्माची सुटका केली. खबरगिराचा आवाज धरल्यासारखा झाला. जगदंब जगदंब. चिटणीस, भाग्यवान भाग्यवान आहे तो बच्चा ज्याला आबासाहेबांच्या मांडीवर बसण्याचा मान मिळाला. या खबरगिरास हे पेहराव बक्ष करा. संभाजीराजांनी खबरगिरांची कदर केली. ते निघून गेले. संभाजीराजे बैठक सोडण्यासाठी उठू लागले. एवढ्यात चिटणीस पडल्या आवाजात म्हणाले, कुणी एक थैलीस्वार आला आहे मोगलाईतून, भेट मागतो खाशांची. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. डोळ्यात नाराजी उतरली. तरीही ते शांतपणे म्हणाले, पेश करा. मोगली पेहराव धारण केलेला हारकारा सदरेस दाखल झाला. तस्लीम देत म्हणाला, हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का हुक्म है मुझे. खामोश. वाटेल त्या वरकडास खलबतात भेटत नसतो आम्ही. कोण काम आहे? जबान पेश कर. संभाजीराजांचे डोळे ठिणगू लागले. जी लटलटत्या हरकऱ्याने तहबंदाआडच्या हिरव्या मखमली थैलीचा खलिता पुढे होत संभाजीराजांच्या पायाजवळ ठेवला. थैलीची गाठ उचलून संभाजीराजांनी खलित्याची वळी बाहेर घेतली. मजकुरावरून नजर दौडू लागली. तोच मायना, मशहुरल अनाम, दाम दौलतहू, जंगे बहादर शहाजहा संभू. तोच मजकूर आम्हास येऊन सामील व्हावे. मरातब होईल. दिलेर खानाकडून आलेला. झटका बसावा तसे संभाजीराजे बैठकीवरून उठले. निखारा फेकावा तसा तो खलिता त्यांनी हारकऱ्याच्या अंगावर फेकला. विजेचा कोरडा फुटावा तसे राजभोर सदरेवर उठले. समजतो काय तुझा खान आम्हास? मागील खलित्यास जाब दिला, या खलित्यास हाच जाब. बेइज्जत होण्यात चालता हो इथून. झपाझप चालत संभाजीराजांनी सदर सोडली. तसेच आपल्या महालात आले. अस्वस्थपणे फेर टाकू लागले. बराच वेळ त्यांना आपल्या महालात झरोक्यालगत येसुबाई आहेत हे ध्यानीही आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या रोखाने पुढे झाले. केव्हापासूनच्या उभ्या आहात त्यांनी हलकेच विचारले. बराच वक्त झाला, पण स्वारी आज नाराज दिसते. हिरवा गर्द शालू, तसलीच चोळी, हिरवे चुडे अशा साजात हळदवाणाची नव्हाळीची छटा अंगभर चढलेल्या येसुबाई वेगळ्याच दिसत होत्या. कशासाठी केला आहे हा राजशृंगार? संभाजीराजांनी हसत विचारले. भलतच, हा राजशृंगार नाही, ही चोरचोळी आहे, आमच्या आऊंनी केलेली. मतलब? संभाजीराजांना चोरचोळीचा मतलब कळला नाही. कोणाही परक्या स्त्रीला न कळविता आई आपल्या लेकीला चोरून लुगडं चोळी एकांतात देते, तिला चोरचोळी म्हणतात. येसुबाई हसून वळत्या झाल्या. तसे वळताना त्यांच्या जडावलेल्या हालचालीने संभाजीराजांच्या ध्यानात सारा प्रकार आला. शृंगारपूरच्या नदीकाठावरच्या मठात शिवयोगी व्याघ्रचर्म अंथरलेल्या उच्चासनावर बसले होते. त्यांच्या पायाशी एका पायरीवर संभाजीराजे बसले होते. त्यांच्या दुभाती केशव भट व गणेश भट जांभेकर उभे होते. मठाच्या कोण्यात ठेवलेल्या दगडी धूपदानातून धुराची उग्रमंगल वळी उठत होती. युवराज, तुम्ही पुरात कालीची प्रतिष्ठापना केली. रोज भद्रेची पूजा अर्चाही होते, पण ही रणमर्दिनी, तिची यथायोग्य शांत झाली पाहिजे. शिवयोगी धीरगंभीर आवाजात बोलले. आज्ञा व्हावी. स्वामी, आम्ही काली मातेची सांगा त्या रिवाजानं शांत करू. युवराज, पुरुष कितीही पराक्रमी असो त्याला ईश्वरी शक्तीचं पाठबळ लागतं. तुम्ही भद्रेसमोर कलशाभिषेक करून भाग घालावी. त्याने तुम्हाला तंत्रसिद्धी मिळेल. पोटी येणाऱ्या आपत्याचं अभद्र टळेल. शिवयोगी जपमाळ ओढीत राहिले. जशी आज्ञा स्वामी, पण तंत्रसिद्धीचा मतलब नाही समजलो आम्ही. तोच नीट समजून घ्या. त्या भावनेनंच अभिषेक करा. तंत्रसिद्धी म्हणजे कर्ता पुरुष म्हणून परिवाराच्या पालनासाठी साध्य केलेलं पुण्य. कालीमातेच्या विधींमध्ये यासाठी कलशाभिषेक सांगितला आहे. आम्हाला वाटतं तुम्ही हा सविध कलशाभिषेक करावा. जी. संभाजीराजे विचारगत झाले.
थोड्या वेळाने म्हणाले, स्वामींनी कलशाभिषेकाचा तपशील व मुहूर्त केशव भट आणि गणेश भट यांना द्यावा. युवराज कलशाभिषेक करणार. साऱ्या सुभ्यात ही वार्ता पसरली. तशीच ती रायगडी जाऊन पोचली. ती ऐकून सुरवीस अण्णाजी दत्तो सोयराबाईच्या समोर रुजू झाले. त्यांनी कलशाभिषेकाबद्दल आपला अंदाज महाराणींच्या पुढे पेश केला. आम्हास या अभिषेकात भला हे दिसत नाही. शृंगारपुरी जासूस पाठवून वेळीच याचा माग घेणं हिताचं होईल. त्या सल्ल्यानुसार सोयराबाईंची चक्रे फिरू लागली. रायगडचे नजरबाज गोंधळी बैराग्यांचे वेश घेऊन संभाजीराजांच्या सुभ्यात उतरले. पौष शुद्ध एकादशी तोंडावर ठेवून संभाजीराजांनी उपोषण केले. अभिषेकाचा दिवस उजाडला. वाड्यावर चौघडा दुमदुमू लागला. शिवयोग्याच्या पौरोहित्याखाली कलशाभिषेकाला सुरुवात झाली. गाजत गाजत भावेश्वरीच्या मंदिरातून कलश वाड्यावर आला. उंबरठ्यावर कलशासामने बळीची बकरी पडली. काली मातेच्या मूर्तीसमोर तांदळाच्या चौकावर कलशाची स्थापना करण्यात आली. खांद्याभोवती रक्तवर्णी उपरणे पांघरलेले तसलेच कटिवस्त्र नेसलेले संभाजीराजे कालीला समोर धरून कलशाजवळ एका पाटावर बसले. चौरंगावर बसलेले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशव भट आणि गणेश भट यांनी राजकुळाच्या जन्मू घातलेल्या अपत्यांचे अरिष्ट निवारणार्थ मंत्रघोष धरला. प्रसन्नपणे संभाजीराजे आम्र आणि कुशाच्या पल्लवांनी पवित्र नद्यांचे जल, मधुरस, दूध याचे कलशावर सिंचन करू लागले. युवराज, आता शेवटचा अभिषेक करा. शिवयोग्यांनी संभाजीराजांना सांगितले. कोणता? अशा आशयाने संभाजीराजांनी त्यांना नजर दिली. तुमच्या पावन राजरक्ताचा. शिवयोग्यांनी गणेश भट्टांकडे पाहिले. गणेश भट्टांनी नागवी तलवार ठेवलेली एक तबक उचलून संभाजीराजांसमोर धरले. म्हणा, जय भद्रकाली आणि तुमच्या अंगठ्याचे राजरक्त कलशावर सिंचा. शिवयोग्यांनी डोळे मिटले आणि स्वतःच मंत्रघोष सुरू केला. जय भद्रकाली. संभाजीराजांनी हत्याराला उजवा अंगठा देऊन ठिबकत्या गरम राजरक्ताचा अभिषेक केला. हात जोडून डोळे मिटले. त्यांच्या समोर साक्षात भद्रेची मूर्ती उभी ठाकली. जीव लावून तिला ते डोळाभर निरखू लागले. कलशाभिषेकाचा विधी संपला. चिपळूण, संगमेश्वर, करवीर अशा देवस्थानातून आलेल्या ब्राह्मणांना दानधर्म करण्यात आला. गोदाने झाली. या विधीने संभाजीराजांच्या पोटी जन्मास येणाऱ्या भोसल्यांच्या अंकुराचे अरिष्ट टळणार होते. पण याच विधीने खुद्द युवराज संभाजीराजांवर अंदाज नसलेले अरिष्ट येऊन कोसळणार होते. कारण रायगडची अखंड उतरंड उतरून एक थैली स्वार कानडी मुलखाकडे निघाला होता. त्याच्या कमरशेल्यात खोवलेल्या थैलीत एक गुप्त खलिता होता. महाराणी सोयराबाईंनी दिलेला. त्या खलिताचा मजकूर होता. आता विशेष करून लिहिणे ते युवराजांबद्दल. शृंगारपुरी त्यांनी आपणास कलशाभिषेक करवून घेतला. यास्तव की आपुले पुण्यवान जन्मदाते शक्यता टाकोटाकीने स्वर्गवासी व्हावे. मुलुखाचे कुल राज्यपद ते आम्हासच मिळावे. मृग तोंडावर आला तसे शृंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती. कर्नाटक सुभा रघुनाथ पंत हणमंते यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करून छत्रपती महाराज मुलुखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येत आहेत. 2.25 वर्षानंतर जिंजीपासून गदग तोरगळ पर्यंतचे नवे राज्य उठवून. ही वार्ता ऐकताच केवढ्या तरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशुराम पंत खंडोजी यांना त्यांनी यात फरमावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. कारभारी, पुराच्या दक्षिणेला आंबवतीची वेस उठवा. तिथं चौघडा नगाऱ्याची सिद्धता राखा. परशुराम पंत, आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखानं थैलीस्वार धाडा. लिहा, आम्ही या आगवानीसाठी पायधूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत. खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजुराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा. त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा. कुचराई करू नका. हासे आबासाहेब परतीला लागले. महाराजांच्या परतीचा संभाजीराजांनी अंदाजाने धरलेला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला श्रीफळाचे तोरण हिंदवणारी आंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा नगारा सिद्ध होता. घरट्या घरट्यासमोर रयताऊ कुणव्यांनी गुढ्या चढविल्या. भावेश्वरीच्या कळसावर तिकोनी भगवी पताका फडकू लागली. वाड्यावर राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून साज केला. फारा दिवसांनी आज धाराऊ साहेब धाराऊनेही टोक पदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली.
केसरी टोप मस्तकी शोभणारे, जरी बतूचा जामा छातीवर दाटलेले, ठिपक्यांचा मांडचवणा चढविलेले संभाजीराजे राणू अक्कांचे, येसूबाईंच्या आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामी घोडाई सिद्ध ठेवले होते. जय भवानी असे फुटफुटत संभाजीराजांनी घोड्यावर मांड जमविली. त्यांच्या मागे पिलाजी, गणोजी राजे आणि खंडोजी यांनी जनावरांवर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला उमाजी पंडित, केशव भट, कवी कुलेश असा पंडित मेळा स्वार झाला. सर्वांमागे 101 गुजराती घोडाईतांनी शिरस्त घेत धरली. संभाजीराजांनी इशारा देताच सर्व पथकांच्या आघाडीला असलेली फुलमाळांनी सजलेली पालखी भोयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती. पथक चालले. संभाजीराजांचे आपल्या दिग्विजयी पित्याच्या स्वागतासाठी पुराची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबर हिंदळू लागली. मग अनेक आठवणींवर हिंकळू लागले. 2.25 वर्षांची उन्हा पावसातील मोहीम. आबासाहेब थकलेले असतील, पण तरीही ते हसत म्हणतील, कशाला सामोरे यायची तकलीफ घेतली? तुम्ही का परके आहात? कशा आहेत आमच्या सुनबाई? सर्वांसामने आम्ही कसा जाब देणार? मग ते मामासाहेबांना विचारतील, कशी आहे आमची कन्या? हा शब्दाशब्दातील फरक. आबासाहेब बोलत असले की बोलतेच राहावेत असे वाटते. वेस मागे पडली. एका कोसाचा पल्ला आला. पालखी थांबली. पथक थांबले. सर्व मंडळी पायउतार झाली. घोडाईतांनी म्यानातील तलवारी बाहेर घेतल्या. खंडोजीने कमरशेल्यात छत्रपतींच्यावर उधळण करण्यासाठी सोनमोहरांची थैली घेतली होती. तिच्यावर हात ठेवून त्याने स्वारांची हानीने शिस्त लावून घेतली. आंबा घाटाने शृंगारपुरात उतरणाऱ्या वाटेकडे पथकातील डोळा लागला होता. प्रहर टळला. सूर्य कासरे मागे टाकीत आभाळात चढू लागला. पालखीचे आवरण सणानून तापले. फुलमाळा सुकल्या. डोळे थकले. वर्दी घेण्यासाठी घाटात पेरलेल्या खबरगिरांपैकी एक दौडत येताना दिसू लागला. आशा पालवल्या. स्वार पथकाजवळ आला. संभाजीराजांनी लगबगीने त्याला चाचपला. कुठवर आहे? धनी, आपला थैली स्वार मागणं येतोया. सारे थैली स्वाराची वाट बघू लागले. आता दुपार टळली होती. मने कुचमली होती. बऱ्याच वेळाने कदमबाज चालीने घोडा रेटणारा थैली स्वार नजरेत आला. त्याला बघताच संभाजीराजांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली. पुढे होत त्याला गाठला. कुठवर आलेत महाराज साहेब? संभाजीराजांनी उतावी सवाल घातला. कसा बसा थैली स्वार पायउतार झाला. मुद्रा देत त्याने मान डोलावली. कमरेची थैली संभाजीराजांच्या हाती दिली. गडबडीने संभाजीराजांनी थैली खोलली. तीत खलिता होता. मतलब संभाजीराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. धन्यांची भेट झाली नाही. ते सामानगड, कोल्हापूर, सातारा मार्गाने पुण्याच्या वाटेला लागल्या. पुण्याच्या वाटेस? संभाजीराजांची मुद्रा क्षणात बदलली. आबासाहेब आम्हास विसरले की रागावले आमच्यावर, की रायगडी काही घडले? शंकांनी संभाजीराजांचे काळीज थरथरू लागले. चला परतूया. एका चांदीच्या कड्याचा वृद्ध हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवरची अदब बाजूला ठेवून आपल्या जावयाची व्यथा जाणलेला तो हात पिलाजींचा होता. पथक परतले. आता आंबवतीच्या वेशीवर सांजेची काळी झांझट उतरली होती. त्यामुळे तोरण नीट दिसू येत नव्हते. कुणब्यांनी चढविल्या गुढ्या खाली घेतल्या. कुणाशीच काही न बोलता संभाजीराजे आपल्या महालात आले. त्यांच्या मागून कधी नव्हे ते आज गणोजी राजे येत आहेत हे त्यांच्या ध्यानी आले नाही. महालात क्षमादाने जळत होती. संभाजीराजांनी दुईचा टोप चौरंगीच्या तबकात उतरला. युवराज, गणोजींच्या आवाजाने संभाजीराजे दचकले. तरीही स्वतःला सावरीत म्हणाले, बोला. युवराज, खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे शंकरासारखे सांगभोळे आहात. मतलब? संभाजीराजांचे मानेवर रोवणारे केस डोलले. त्यांनी गणोजींच्यावर नजर रोखली. आम्ही सांगतो काय झाले आहे ते. छत्रपतींनी ही वाट का टाळली ते. तुम्ही कलशाभिषेक केला तर छत्रपतींचे काही बरे वाईट व्हावे म्हणून अशी बोलवा रायगडावर उठली आहे. स्वतःला राज्यपद मिळावं म्हणून युवराजांनी कलशाभिषेक केला असे गडावर बोलले जाते आहे. गणोजी बस्कर आहे. दोन्ही कानांवर तळहात ठेवून संभाजीराजे केवढे तरी थरकते ओरडले. सांभाळून असा एवढंच सांगतो आम्ही. गणोजी निघून गेले. संभाजीराजांचे रक्तबंबाळ काळीज तडफडू लागले. अण्णाजी दत्तो आणि मासाहेब सोयराबाई यांच्या मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोरून हटता हटेना. काय झालं? येसूबाई आत येऊन बराच वेळ झाला होता.
त्यांना काहीच न बोलता संभाजीराजे झरोक्याशी आले. बाहेरचा मित्त काळोख निरखू लागले. त्या काळोखातून शुभ्र नेसूची आकृती थेट आऊंसारखी दिसणारी आपल्या रोखाने येते आहे असा त्यांना भास झाला. ते पुटपुटले, बरं झालं आज तुम्ही हयात नाही. ते पाठीशी उभ्या असलेल्या येसुबाईंच्याकडे वळून संभाजीराजांनी छातीवरची कवड्यांची माळ उतरली. ती येसुबाईंच्या हातावर ठेवी ते केवढ्या तरी पडल्या आवाजात म्हणाले, हा मोलाचा डाग वागवायला आम्ही काबिल ठरू की नाही भय वाटतं. तुम्हीच तो अधिक सांभाळाल. दिवसभर थकल्या सजल्या शृंगारपुराला काळोखी रात्र कवेत घेऊ लागली. खिन्न संभाजीराजांची पावले दुर्गाबाईंच्या सुखमहालाकडे चालली.